नमस्कार मित्रांनो, मी ओंकार. सकाळ सकाळी उठल्या पहिला ट्रॅक्टर पशी आलतो, कारण ट्रॅक्टर खाली पोल्ट्री पशी न्यायचं होतं. ट्रॅक्टर घेऊन पोल्ट्री पशी यायचं कारण म्हणजे ट्रॅक्टरला ब्लोअर जोडायचा होता. सगळ्यात पहिला तर फटाफट ब्लोअर जोडून घेतला. ब्लोअर जोडून मी जाणार होतो घराकडे. मला न्यायला काका येणार होते म्हणताना थोडा वेळ तिथंच थांबलेलो. थोड्याच वेळात काका आलीत, पण काका तिथंच थांबलेत औषध मारायला. चार्जिंगवरची स्कूटी घेऊन मी निघालो घराकडे. स्कूटी जाताना लडबडत होती, कारण स्कूटीचं पुढचं टायर झालं पंचर. डायरेक्ट पंचर काय म्हणू शकत नाही म्हणताना घरात येऊन सगळ्यात पहिला तर हवा मारून बघितलो. हवा मारल्यानंतर मग बारीक बुडबुड्या दिसायला चालू झाल्या. मगच फायनल झाले की 100% पंचर आहे. नाहीतर अनेकदा रेडियल टायर असल्यामुळे उन्हात लावून पुन्हा हवा जात्या आणि एकदा बारकी पोरं पण सोडतात हवा. पंचर झाले म्हणून काकांना सांगून मी गेलो आंघोळीला. फटाफट आंघोळ करून पण आलो. घरातनं ऑर्डर आली, दूध आणायला सांगितलेलं मला शरद काका त्यांच्यातनं. मग मी आयडिया केली, दूध आणायला कसं पण जायचं आहे, तसंच पुढे जाऊन पंचर काढून यायचं म्हणलं. जाता जाता किटल्या शरद काका त्यांच्या दिल्या. तिथून पुढे गेल्यावर मेन रोडला लागल्यावर एक आजाने हात केली. त्यांना नुकतीच लिफ्ट दिली, तोपर्यंत प्रेम आणि प्रीतम पण भेटलीत मला. त्यांनी पण आर्गेला चालली होती. आजांना स्टँडवर सोडून मी आलो पंचर दुकानात. लगेच 15 मिनिटात पंचर पण काढून झालं. पंचर काढून झाल्यावर मी आणि प्रीतम हनुमान मंदिराला चाललो होतो. सगळ्यात पहिला तर हनुमान दादांना पाया पडून घेतलो. मग म्हणलं आपल्या पण पब्लिकला सकाळ सकाळी हनुमान दादांचं दर्शन करून देऊया, सकाळ सकाळचं पुण्य लागल. दादांचं दर्शन करून लगेचच निघालो घराकडे. जाता जाता दूध पण घेतलो. दूध तर घरात दिलो आणि नाश्ता पाणी करून झोपून टाकलो. डोळं उघडलं तेव्हा कळालं दुपार झाल्या म्हणून. झोपलो तर तोपर्यंत पोरांचं ढिगभर मिस कॉल येऊन गेलं. पोरं सगळी बळमामाच्या मंदिरात प्रसाद घ्यायला बोलवालती. फटाफट तोंड धुतलो. हेलिकॉप्टर घेऊन लगेच निघालो. जाताना सगळ्यात पहिला समाधान आणि समाधाननं व्हायरल केलेला संकेत दिसला. मंदिरात प्रसाद घेऊन बाहेर येताना अजित दादा आणि श्रमिक दादा दिसली. प्रसाद घेऊन या दोघांच्या सोबत खाली गेलो खोंडाला बघायला. मित्रांनो, इथला विषय असा की या खोंडाचं नाव पण शंभू आणि माझं पण टोपण नाव शंभू आहे बघा. ही सगळी शंभूने मिळवलेली बक्षीस आहेत बघा. खोंडाला तेन बघून मी निघालो घराकडे. यापुढे दिवसात काय काय केलो हे सगळं बघायसाठी तुम्हाला मोठा व्हिडिओ बघायला लागतोय. तो आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे, बघायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.